जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. आता हा व्हिडिओ बनवायचं एकच रिझन आहे की माझ्यासोबत जे काही झालं त्यासाठी मी बनवत आहे. आणि ही महत्त्वाचा खूप व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, कारण की जे दिल्लीमध्ये चालू आहे जंतर मंतरवर, त्या मुलांचा जी जोश बघून आणि त्यानुसारच माझ्यात पण जोश आलेला आहे. आणि ही खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. आणि स्क्रोल करू नका, कारण की पहा अगोदर. मी काही व्हायरल होण्यासाठी वगैरे व्हिडिओ बनवत नाही, कारण की मी लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता आणि बी विदाऊट बारकोडचं अर्ज भेटलं होतं. म्हणजे प्रमाणपत्र भेटलं होतं 2025मध्ये. मग मला आधार कार्डामध्ये नवऱ्यांचं, माझ्या मिस्टरांचं नाव लावून घ्यायचं होतं. त्यासाठी बारकोडवरच कामं होत आहेत, आजकाल ऑनलाईन झालं आहे सगळं. त्यासाठी मग मी महानगरपालिकेत गेलो होतो. त्यांना म्हणलं होतं मी की माझं मला बारकोड पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या नियमानुसार मी अर्ज केला. माझे 2 फोटो आम्ही दोघांची साईन वगैरे करून त्यांना दिलं. मग त्यांनी म्हणले 4 दिवसांनी या, आता लगेच होत नाहीत कामं. ठीक आहे, आम्ही 4 दिवसांनी गेलो. मग 4 दिवसांनी गेलो. मग त्यानंतर त्यांनी म्हणले की अजून 2 दिवसांनी या. मग ठीक आहे म्हणलो, तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळं आमची कामं होत नसतील, म्हणून मी पण गेलं. प्रथम मी तुम्हाला सांगते की अगोदर तुम्ही कोणते बी कागदपत्र करायला जात असाल तेव्हा इंटरनेटवर एअरला तुम्ही चॅटिंगवर असं व्हॉईस करून बोलू शकतात की माझा असा प्रॉब्लेम आहे, असं हो, मला एक कागदपत्र करायचे, मला काय करायचे, अर्ज करायचे, कसं आहे ते पूर्ण माहिती तुम्ही बोलून सगळी माहिती करूनच जावा. कारण की तुम्हाला बोलता पण येईल आणि त्यांना सांगता बी येईल की आम्ही कशासाठी गेलो, आणि अर्ज बी करता येईल कसं सगळ्या गोष्टीचा. आणि प्लस म्हणजे 2दा गेली मी. मग नंतर माझे मिस्टरांना पाठवले, कारण की म्हणजे माझं एक असं आहे की मी पण मला जास्त म्हणजे कसं आपण नागरिक आहोत आणि आपल्याला अधिकार आहे सगळ्या गोष्टीचा. त्यासाठी मी त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी थोडंसं पायांना त्यांना पण त्रास होतो चालायला वगैरे, ते गेले. पण त्यांनी गेल्यानंतर त्यांना पण तेच झालं, या दिवशी या, त्या दिवशी या, मॅडमची बदली झाली आहे, तुमचे पेंडिंगमध्ये कामं राहिलेत, म्हणून असं झालेलं आहे. मग मी आज गेल्यानंतर मला आज पण तेच रिझन भेटलं होतं. मग आज तारीख 22 आहे आणि मी 10 तारखेला अर्ज केलेला होता. किमान मला 12 दिवस झाले होते. मग 12 दिवस झाले होते. मग तिथं बोलले तर त्यांनी म्हणले आज बी होऊ शकत नाही तुमचं काम. मग मी पूर्ण माहिती काढून गेले होते आणि माझे कामं व्यवस्थित टायमिंग म्हणजे बरोबर टायमिंगवर झाले नाही, त्यामुळे मला अधिकार आहे बोलायचा. ते माझ्या बापांनी दिलेलं आहे. त्यानुसार मी त्यांना बोलले की मी मोठ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटते, आणि त्यांना बोलले मी मोठ्या अधिकाऱ्यांनी. त्यांनी मला काही बोलले नाहीत. त्यांनी डायरेक्टच मी त्यांना म्हणलं हे जे माझं प्रॉब्लेम आहे ते सांगितलं आणि डायरेक्टच त्यांनी केले प्रोसेस. मी अगोदरच केले असते तर मला बरं वाटलं म्हणजे बरं झालं असतं. पण मी 10 दिवसानंतर केले. ठीक आहे, चला. मग त्यांनी म्हणले मग खाली जावा तुम्ही, ते करून देतील, त्यांचे जे आहेत अधिकारी ते करून देतील. चला म्हणल्या. गेल्यानंतर मी जाऊन तिथं बसले. त्यांनी म्हणले सर्व्हर डाऊन आहे आणि तुम्ही यानंतर मी फोन करतो तुम्हाला. मी म्हणलं मला येणं जाणं परवडत नाही आणि मला आजच्याच पाहिजे. मला आधार कार्डावर नाव वगैरे टाकायला तहसीलमध्ये वगैरे जायचं आहे. मग ते म्हणले की डाऊन म्हणजे सर्व्हर बंद आहे, चालू झाल्यास करून देतो. ठीक आहे, चालते. म्हणलं किती वेळ लागेल? 1-2 तास लागेल. म्हणलं 3 तास. माझ्याकडे व्हिडिओ बी आहे ते बोललेला त्यांनी. आणि मला कुणाशी काही विवाद वगैरे टाकायचा नव्हता. जे अधिकार मला बोलायचं दिलं आहे मी ती बोलली. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण तुमच्या कागदपत्राला पण तुम्हाला असंच जर करत असेल तर तुम्ही तिथं बोला, पूर्ण माहिती काढा, जे बोलायचे ते बोला. म्हणजे की माहितीनुसार तुम्हाला जे तुमचे प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही बोला. कारण की आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपली बरोबर टायमिंगवर जर कामं होत नसेल ना तर आपण बोलू शकतो. कारण की त्यांनी आपल्याला 10 दिवस म्हणजे चक्र आपल्याला मारायला सांगत असतील तर तुम्ही पण जाऊन तिथे बोला, कारण की तुमचे बी लवकर कामं होतील. मला 5 मिनटामध्ये ते डॉक्युमेंट भेटलेलं आहे. 5 मिनटामध्ये फक्त. तुम्ही 10 दिवस मला एवढ्या फेऱ्या मारायला लावलात 5 मिनटाच्या कामासाठी. ते बदली तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही. मी समजून घेतले, 10 दिवस समजून घेतले, 10 दिवसाच्या वरी 3-4 दिवस समजून घेतले.
आज 22 तारीख आहे, 2 दिवस समजून घेतले मी म्हणलं त्यांना की 2 दिवस समजून घेतले, ती माझी चुकी नाही ना, ती तुमची चुकी आहे. आणि माझा अधिकार आहे की तुम्ही कशाचे पैसे घेता हे विचारायचा अधिकार आहे. 200 रुपये घेतले मला प्रमाणपत्राचे प्रिंट काढण्यासाठी. ते पण मला मी विचारू सगळं माहिती करून गेले होते. म्हणूनच मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की खूप जणाला असं त्यांनी पाठवत होते की या दिवशी या, त्या दिवशी या, त्या दिवशी या दिवशी या. कारण की तुमचं काम टायमिंगवर होत नसल्यास आमचे कागदपत्र कसे आम्हाला टायमिंगवर भेटतील. आम्हाला दुसरे बी कामं करायचे राहतात. जनतेला एवढंच म्हणणं आहे की आपल्या महानगरपालिकेत असो, तहसीलमध्ये असो, कायद्यानुसार 4 दिवस ठीक आहे. जास्त दिवस जर त्यांनी चक्रा मारत असले तर बोला, आवाज करा. आणि मला जंतर मंतरसाठी पण सपोर्ट करायचे की सगळ्यांनी ते त्यांच्यासाठी पाठिंबा द्या आणि माझा बी पाठिंबा असणारच. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.